हॅलो स्टुडंट. बघा, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं आपले बेसिक पॉईंट, जे की ट्रॉपिक लेवल म्हणून असो किंवा फूड चेन असो. मग त्या फूड चेनमध्ये दोन आपण सिंपल टाईप बघितले सिंपल लँग्वेजमध्ये. मग ते त्याला डिस्क्राईब केलं आपण थोडक्यात ॲज अ डेट्रिडस फूड चेन म्हणून असो किंवा ग्रास फूड चेनमध्ये फूड चेन म्हणून असो. देन ह्या दोन्ही गोष्टी ॲज अ बेस म्हणून काम करत असतात आपल्या नेक्स्ट टॉपिकसाठी, दॅट इज एनर्जी फ्लो. बघा, प्रत्येक वर्डमध्ये त्या वर्डचा मिनिंग दडलेला असतो असं म्हणून आपण, किंवा इनाम चिल्ला चिल्ला कह रहा है कि कुछ तो भी फ्लो होने वाला है की नाही. बघा, एनर्जी फ्लो म्हणजेच या एनर्जीचा किंवा त्या कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये जी काही एनर्जी येणार आहे ती एनर्जी समोर त्या एनर्जीचा फ्लो होणार आहे. ठीक आहे, असा या छोटासा आपल्या हेडिंगचा अर्थ होतो. बघा, एनर्जी फ्लो म्हटलं की कोणता ना कोणता तरी सोर्स आपल्याला हवा असतो. आपण अगोदर टॉपिकमध्ये सुद्धा बघितलं की एनर्जी ट्रान्सफर करणारा एक मेजर किंवा एकच असा सोर्स आहे, तो म्हणजे आपला सन. बघा, एक्सेप्ट डीप सी जी काही असणार आहे त्याला आपण म्हणू, तिथं त्या डीप सी मध्ये हायड्रोथर्मल एनर्जी क्रिएट होत असते. पण त्याच्या व्यतिरिक्त ऑल ओव्हर द अर्थ किंवा ऑल इकोसिस्टीम विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ, देर इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज सन. ठीक आहे, म्हणजेच जर का तो खोल जो काही समुद्र आहे तो सोडला तर कम्प्लीट अर्थवरती जेवढ्या काही इकोसिस्टीम्स असणार आहे तर त्या इकोसिस्टीमला एक एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? आपला सन, दॅट इज सूर्य. त्या सूर्याकडून जे काही किरण येत असतात, रेज येत असतात त्या सनचे, ते ऍज अ एनर्जी म्हणून या आपल्या इकोसिस्टीम मध्ये एक मेजर इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. बघा, एनर्जी फ्लो म्हणलं की आपण अगेनच किंवा अगोदर सांगितलेलं आहे काय की या एनर्जीसाठी कोणतरी बेस लागणार आहे. तो बेस म्हणजेच आपला प्रोड्युसर्स. तो प्रोड्युसर्स ती एनर्जी घेणार आहे आणि नेक्स्ट टॉपिक लेवलमध्ये ती ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, तर आपण छोटीशी एक बेसिक डायग्राम बघणार आहोत या एनर्जी फ्लोची. त्याला आपण एनर्जी फ्लो चार्ट सुद्धा म्हणू शकतो, तुम्ही ड्रॉ करून म्हणू शकता. फर्स्ट इज सन. आपण सन दाखवू. सनचं काम आहे एनर्जी समोर ट्रान्सफर करणं किंवा कंटिन्युअस एनर्जीचं सप्लाय करणं आपल्या या अर्थवरती. ठीक आहे, या ठिकाणी दाखवतोय आपण काय की एनर्जी ट्रान्सफर होते देन एनर्जी घेण्याचं काम या ठिकाणी करत असतं आपले प्रोड्युसर्स. देन ज्यावेळेस एनर्जी घेणार असतात हे प्रोड्युसर्स, तर आपण म्हणणार आहे तर कम्प्लीट 100% एनर्जी घेतली आपल्या प्रोड्युसर्सना त्या येणाऱ्या सन कडून. एक आपण नॉमिनल सांगतोय की 100%, एक पर्टिक्युलर आपल्याला नंबर घ्यायचा असतो म्हणून आपण काय घेतला, एक नंबर घेतला, दॅट इज 100%. पण बघा, नेहमी आपली इकोसिस्टीम असो किंवा आपली अर्थ असो किंवा अकॉर्डिंग टू सायन्स आपण असं म्हणू, ज्यावेळेस एखादी एनर्जी असणार आहे किंवा ती ट्रान्सफर होणार आहे तर त्या एनर्जी ट्रान्सफर होण्यामागे एक डिसऑर्डरनेस हा शब्द धरलेला असतो, किंवा आपण याला म्हणू एक थर्मोडायनामिक्स मी वाटतं केमिस्ट्रीचा एक रूल आहे. त्यामध्ये जर का डिसऑर्डरनेस असला तर ती गोष्ट फेवरेबल असती आपल्या या इन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा आपल्या या सायन्सशी रिलेटेड, म्हणून त्याला आपण म्हणू डिसऑर्डरनेस. म्हणजेच ज्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होते तर ह्या एनर्जी ट्रान्सफर मध्येच बरीचशी एनर्जी यूज होत नसती, त्याला आपण म्हणू नॉट यूज. म्हणजे बरीचशी एनर्जी काय होणार नाही, इथं यूज होणार नाही. मी सॉट इथे कुठेतरी डिसऑर्डरनेस, रॅन्डमनेस इन्क्रीज होतोय. मी सॉट ही कंडिशन फेवरेबल असती आपल्या कम्प्लीट अर्थसाठी किंवा आपल्या या इन्व्हायरमेंटसाठी किंवा कम्प्लीट एखाद्या सिस्टीमसाठी. म्हणून आपण इथं एक नॉमिनल 100% घेतलं, पण 100% इट इज ओनली अ एक्झाम्पल ऑर सपोज कंडिशन. पण मग 100% आपण वाटल्यास कॅन्सल घेऊ, राहू द्या. ठीक आहे, देन दिस प्रोड्युसर्स आर ट्रान्सफर एनर्जी नेक्स्ट ट्रॉपिक लेवल और नेक्स्ट पार्ट, that is herbivores. बघा, आपण अगोदरच्या टॉपिक मध्ये बघितलं की तो एखादा प्रोड्युसर्स असो, एखादा हर्बिव्हर्स असो किंवा नेक्स्ट असणारा ऑर्गॅनिझम, दॅट इज कार्निव्होर्स, ओमनिव्होर्स और टॉप कन्झ्युमर्स,
प्रत्येक ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करत असतो. प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून किंवा त्यांना केलेल्या युटिलाइज फॉर्म पैकी अनयुटिलाइज फॉर्म रिलीज होत असतो इन दी फॉर्म ऑफ हीट और इन दी फॉर्म ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे बरीचशी एनर्जी या प्रोड्युसर्सच्या बॉडीमधून काय होईल, रेस्पिरेशनच्या फॉर्म मध्ये किंवा हीटच्या फॉर्म मध्ये रिलीज होईल. मग आपण म्हणणार काय काय की अमाऊंट मध्ये एनर्जी रिलीज झाली किंवा त्या एनर्जीचा पूर्ण जो काही रेस्पिरेशनचा फॉर्म असो किंवा हीटचा फॉर्म असतो तो त्या प्रोड्युसरच्या बॉडीमधून रिलीज झाला. त्या प्रोड्युसर्सना एनर्जी बरीचशी ट्रॅप केली, नियर अबाउट आपण म्हणू की 90%. का, कारण की बरीचशी एनर्जी काय झाली, सॉरी 10% एनर्जी आपण म्हणून यूज नाही झाली. अगेन बरीचशी एनर्जी काय झाली 10% इन दी फॉर्म ऑफ हीट रिलीज झाली. या प्लांटनं ही जी काही 90% एनर्जी आहे ती स्वतःच्या बॉडीमध्ये काय केली, स्टोअर केली ऍज अ फूड मटेरियल म्हणून, किंवा आपण त्याला म्हणू काय की त्यांना एनपीपी मीन्स व्हॉट, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रोडक्शन साठी नेक्स्ट ट्रॉपिक लेवल साठी स्टोअर केलेली एनर्जी त्याच्या बॉडीमध्ये आता काय प्रेझेंट आहे. देन बघा, ज्यावेळेस या प्लांट बॉडीची तयार केली किंवा अनयुटिलाइज जी काही एनर्जी आहे ती एनर्जी युटिलाइज होणार नाही किंवा ती एनर्जी ऍसिम्युलेट होणार नाही, म्हणून आपण म्हणू प्रोड्युसर्स पासून अगेन नॉट ऍसिम्युलेट और अनयूज एनर्जी समोर ट्रान्सफर होईल आपल्या डिकम्पोजर्स कडे. कुणाकडे, डिकम्पोजर्स कडे. देन बघा आपण म्हणतो काय की जे काही एनर्जीचा फ्लो आहे तो फक्त ऑल ओव्हर 10% होत असतो आपल्या या कंटिन्युअस फूड चेन मध्ये किंवा आपल्या त्या फूड वेब मध्ये. देन अगेन हर्बिवर्स काय करेल, ओनली 10% एनर्जी आर सेंड टू नेक्स्ट ट्रॉपिक लेवल ऑर्गॅनिझम, दॅट इज आपण त्याला म्हणू काय, कार्निव्होर्स. त्याला आपण काय म्हणू, कार्निव्होर्स. पण बघा आता अगेन हर्बिव्होर्सची जी काही एनर्जी आहे जी की ऍसिम्युलेट होणार नाही, यूज होणार नाही, ती एनर्जी इन दी फॉर्म ऑफ हीट, इन दी फॉर्म ऑफ फिकल कंटामिनेशन रिलीज होईल त्या अर्थ सरफेस वरती आणि अगेन ती एनर्जी ट्रान्सफर होईल आपल्या डिकम्पोजर कडे. हर्बिव्होर्स सुद्धा काय करतात, रेस्पिरेशन करतात, म्हणजेच अगेन त्यांच्या बॉडीमधून इन द फॉर्म ऑफ रेस्पिरेशन और हीट एनर्जीचा काय होईल, लॉस होईल. म्हणूनच आपण म्हणतो काय की प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये काय होतंय, 10% एनर्जी समोर ट्रान्सफर होते. देन अगेन 10% एनर्जी ट्रान्सफर टू टॉप कार्निव्होर्स किंवा टॉप कंझ्युमर्स. ठीक आहे. देन कार्निव्होर्स सुद्धा काय करेल, रेस्पिरेशन करेल किंवा त्याच्या बॉडीमधून सुद्धा हीटच्या फॉर्म मध्ये काय होईल, एनर्जी रिलीज होईल. देन अगेन कार्निव्होर्स सुद्धा काय करतील, त्यांच्या बॉडीमधून हीटच्या फॉर्म मध्ये किंवा ऑर मध्ये फिकल कंटामिनेशन किंवा यांची बाय डिफॉल्ट जर का डेथ झाली तर ह्या सगळ्या एनर्जीचा जे काही ट्रान्सफॉर्म असणार आहे किंवा फ्लो असणार आहे तो सुद्धा कुठे जाईल, आपल्या या डिकम्पोजर्स कडे. कोणाकडे, डिकम्पोजर्स कडे. देन अगेन टॉप कार्निव्होर्स अगेन काय करतील, रेस्पिरेशन करतील किंवा त्यांच्या बॉडीमधून अगेन आपण काय म्हणतोय हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जीचा लॉस होईल. हे सुद्धा टॉप कार्निव्होर्स काय होतील, केव्हा ना केव्हा त्यांची डेथ होईल आणि आपण म्हणू काय की त्यांनी सुद्धा यूज न केलेली मीन्स व्हॉट, नॉट यूज एनर्जी ट्रान्सफर होईल आपल्या या डिकम्पोजर्स कडे. अशी कंटिन्युअस चेन इथे स्टार्ट होत असते किंवा इथे कंटिन्युअस फॉलो होत असते आपल्या या एनर्जी फ्लो चार्ट मध्ये. देन बघा आपण जे काही प्रोड्युसर्स, हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स किंवा टॉप कंझ्युमर्स इथे लिहिले तर आपण यांना म्हणणार प्रोड्युसर्स आर ट्रॉपिक लेवल फर्स्ट, देन हर्बिव्होर्स आर ट्रॉपिक लेवल सेकंड, देन कार्निव्होर्स आर ट्रॉपिक लेवल थर्ड, टॉप कंझ्युमर्स और टॉप कार्निव्होर्स ट्रॉपिक लेवल 3. ठीक आहे. देन मग आपण म्हणणार काय करता, ही एनर्जी काय होतीये, हे प्रोड्युसर्स कॅप्चर करतायत. हे प्रोड्युसर्स कॅप्चर करतायत मीन्स व्हॉट, यालाच आपण ऑर मध्ये म्हणलो होतं काय की प्रायमरी कंझ्युमर्स, सॉरी आपण
प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणलो होतो आपल्या या हर्बिओर्सला, म्हणजे जी काही ट्रॉपिक लेवल सेकंड आहे त्याला म्हणलो होतो आपण प्रायमरी कन्झ्युमर. मीन्स वॉट, जी एनर्जी तयार केलेली या प्रोड्युसर्सनं सोलार एनर्जी किंवा रॅडियंट एनर्जी कॅप्चर करून त्याला म्हणतो आपण फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रॅडिएशन. फोटोसिंथेटिकली किंवा फोटोसिंथेटिक ऍक्टिव्ह रॅडिएशन. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये PAR म्हणतात. काय म्हणतात? PAR, दॅट इज फोटोसिंथेटिक ऍक्टिव्ह रॅडिएशन. ही एनर्जी काय करतील, ते प्रोड्युसर्स स्वतःच्या बॉडीमध्ये स्टोअर करतील, मेटाबॉलिझम करतील, फूड तयार करतील, देन हर्बिओर्स त्याला कंझ्युम करतील, म्हणून आपण त्याला काय म्हणतो प्रायमरी कन्झ्युमर. देन कार्निव्हर्स आर सेकंडरी कन्झ्युमर, देन टॉप कार्निव्हर्स आर टर्शरी कन्झ्युमर्स. हे काय, ते डिफरंट कन्झ्युमर्स असल्यामुळे आपण त्याला काय करतोय, एक लेबल करतोय टर्शरी कन्झ्युमर्स. ठीक आहे. असं या छोट्याशा फ्लो चार्टद्वारे आपण सांगतोय काय की एनर्जीचा फ्लो होतोय, एनर्जीचा ट्रान्सफॉर्मेशन होतोय. पण या ठिकाणी सुद्धा आपण म्हणू काय की ज्यावेळेस टॉप कन्झ्युमरची डेथ होईल किंवा टॉप कन्झ्युमर त्याच्या अदर मॅटरच्या द्वारे डिकम्पोजर्सकडे एनर्जी ट्रान्सफर करेल, तर ती सुद्धा किती असणार आहे, 10% एनर्जी. मग आता ही झाली आपली इकोसिस्टीम, किंवा या इकोसिस्टीम वरती आपण सांगणार की ही टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये ओनली 10% एनर्जी ट्रान्सफर होते. मीन्स वॉट, जर का ओव्हरऑल सांगितलं आपण तर 2 to 10% एनर्जी ओनली ट्रान्सफर इन एनी इकोसिस्टीम. दिस इज द फर्स्ट थिंग. Then second thing, as compared to the terrestrial ecosystem, in aquatic ecosystem there is a energy are transfer 20 to near about 40%. It is 20 to 40%. This difference due to the consumption or eating manner of herbivores or carnivores. बघा, कधीच एखादा हर्बिव्होर्स एखाद्या प्लांट मटेरियलला कम्प्लीट खात नाही. म्हणजेच एखाद्या ठिकाणी जर का एखादा प्लांट ग्रो करत असेल किंवा एखादा जर का ग्रास असेल, तर ह्या ग्रासचे जे काही रूट्स असतात ते रूट्स आपल्या या सॉइल मध्ये असतात. मीन्स वॉट, देर इज 100% एनर्जी, हिअर इज 50% अँड हिअर इज 50%. देर इज अ grasshopper or grass feeder eat only 50% grass or 50% energy. Hence we say that there in terrestrial ecosystem 2 to 10% energy are transfer in terrestrial ecosystem, but in the aquatic ecosystem there is a 20 to 40% energy are transfer into next trophic level. म्हणजे जर का एखादा फायटोप्लॅन्क्टन असेल तर त्या फायटोप्लॅन्क्टनला कम्प्लीटच्या कम्प्लीट इंगल्फ करणारा किंवा कंझ्युम करणारा जो काही ऑर्गॅनिझम असतो तो असतो झू प्लॅन्क्टन. ह्या झू प्लॅन्क्टनला ॲज इट इज इंगल्फ करणारा स्मॉल फिशेस, ते स्मॉल फिशला ॲज इट इज किंवा कम्प्लीट ईट करणारा जो काही ऑर्गॅनिझम असतो आपण त्याला म्हणतो लार्ज फिश. ठीक आहे, या ठिकाणी कम्प्लीट ऑर्गॅनिझमचं काय सुरू आहे, कन्झप्शन सुरू आहे. पण यांच्या बॉडीमधून सुद्धा आपण म्हणणार काय की फक्त 20 to 40% एनर्जी काय होती त्यांना मिळते. अदर एनर्जीचा लॉस होत असतो इन दी फॉर्म ऑफ हीट, इन दी फॉर्म ऑफ फिकल कंटॅमिनेशन. म्हणून फक्त पर्सेंटेज आपण इन्क्रीज करतोय किंवा जास्त दाखवतोय ॲक्वाटिक इकोसिस्टीम मध्ये ॲज कम्पेअर टू द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. देन बघा आपला जो काही पॉइंट आपण सांगितलं इथं काय की जी काही एनर्जी यूज होत नाहीये ती एनर्जी पूर्ण ट्रान्सफर होते आपल्या एका मेजर ऑर्गॅनिझमकडे, त्याला म्हणलो आपण काय, डिकम्पोजर्स. ठीक आहे, हे डिकम्पोजर्स एनर्जी गेन करत असतात इन दी फॉर्म ऑफ फिकल कंटॅमिनेशन, इन दी फॉर्म ऑफ हीट और इन दी फॉर्म ऑफ डेड ऑर्गॅनिक मॅटर विच इज फॉर्म फ्रॉम द हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स, टॉप कार्निव्होर्स और द प्रोड्युसर्स. बघा 10% एनर्जी टॉप कार्निव्होर्स कडून सुद्धा या डिकम्पोजर कडे आली. पण डिकम्पोजर्स ऑल्सो आर रेस्पायर और रिलीज इन दी फॉर्म ऑफ हीट. म्हणजेच काय, डिकम्पोज सुद्धा रेस्पिरेशन करत असतात, त्यांच्या बॉडीमधून सुद्धा काय होते, हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जीचा लॉस होत असतो. मग ही जी काही नॉट यूज एनर्जी आहे, नॉट यूज एनर्जी आहे, या नॉट यूज एनर्जीचा फ्लो केव्हाच सन कडे जात नसतो. मीन्स व्हॉट, एनर्जी कॅन नॉट रिव्हर्स बॅक up to the sun. These energy are only transfer
in the atmosphere and again fix this energy by the producers, which is used for making their food, and again complete this life cycle of any organism. मग बघा अशाद्वारे कंप्लीट आपण सांगणार काय की या चार्टद्वारे आपण सांगणार की एनर्जीचा काय होत असतो, फ्लो होत असतो. मग त्याच्यामध्ये प्रोड्युसर्स असो, त्याच्यामध्ये हर्बिव्हर्स असो, त्याच्यामध्ये कार्निव्हर्स असो किंवा टॉप कार्निव्हर्स असो, त्यांच्यापैकी या सगळ्या गोष्टी कुठे येत असतात आपल्या डिकम्पोजर्स कडे, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होत असते डिकम्पोजर्स. देन अगेन डिकम्पोजर्स काय करतील, एनर्जी रिलीज करतील इन दी फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट, इन दी फॉर्म ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपोनंट और न्यूट्रिएंट. देन अगेन न्यूट्रिएंट घेण्याचं काम कोण करत असतं, प्रोड्युसर्स. दे मेक ऑल्सो अगेन अँड अगेन फूड, देन ट्रान्सफर द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. कम्प्लीट असा एनर्जीचा फ्लो होत असतो आपल्या या इकोसिस्टीम मध्ये, मग ती टेरेस्ट्रियल असो किंवा ती ॲक्वेटिक असो. ठीक आहे, जर का आपला हा पॉईंट तुम्हाला समजला असेल तर आपण परत एकदा रिवाइज करू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. देन आपण नंतर बघणार आहोत की डिफरंट जे काही हे एनर्जी फ्लो आहे तो एका पर्टिक्युलर स्टेपद्वारे किंवा पर्टिक्युलर एखादा डायग्रामॅटिकद्वारे आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.